तर आपल्यासोबत आता फोनच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत अभिनेत्री किशोरी शहाणे। किशोरीताई, आपण पाहतोय धर्मेंद्र हे आपल्यातून निघून गेलेले आहेत। मोठा धक्का त्यांच्या चाहत्यांना बसलेला आहे। धर्मेंद्र यांना पडद्यावर पाहणं ही खरं तर सगळ्या चाहत्यांसाठी एक मेजवानी असायची। हो हो। आणि ते म्हणजे पर्सनली आमच्या फॅमिलीच्या खूप क्लोज होते। म्हणजे ते आणि आमचे सासरे बलराज सासरे सुद्धा ऍक्टर होते। आणि त्या काळात जेव्हा धर्मेंद्रची एंट्री झाली होती तेव्हा त्यांची दोस्ती होती। आणि नंतर माझे यजमान दीपक बलराज पेच यांनी सिनेमे जे केले त्याच्यामध्येही धर्मजींनी काम केलं। आणि पर्सनली ते इतके गोड व्यक्तिमत्व होतं त्यांचं। त्यांच्याशी गप्पा मारताना असं ते नेहमी हेल्थ बद्दल बोलायचे की हेल्थ सांभाळा, आधी हेल्थ सांभाळा, म्हणजे मुंबई बाहेर जा कुठेतरी 3-4 दिवस हिरवळीत किंवा कुठल्या निसर्गरम्य ठिकाणी जा, पण हेल्थ सांभाळा। आणि म्हणूनच त्यांनी सुद्धा आपल्या मुंबई सोडून लोणावळ्याला वगैरे त्यांची जागा होती। आणि त्यांच्या त्या बोलण्याला प्रेरितून आम्ही सुद्धा एक जागा घेतली होती असंच लोणावळ्याच्या आसपास। म्हणजे त्यांचं इतकं पर्सनल कनेक्ट होतं आणि कुठल्याही व्यक्तीशी खूप प्रेमळ। ते खरे ही मॅन होते, आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे पहिले ही मॅन होते। म्हणजे त्यांचा तो गोंडस चेहरा, तो इनोसेंट मिस्टिरियस चेहरा आणि इतकं सुंदर त्यांचे परफॉर्मन्सेसही होते। आणि येस, त्यांचे चाहते म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत त्यांची पर्सनॅलिटी खरं तर तेव्हाच ते 6 पॅक्स आणि त्यांची जी शरीरयष्टी होती कमवलेली, त्यांनी खूप मेहनत करून ती आपली जागा मिळवली होती। आणि त्यांना खरंच सल्यूट आहे। त्यांनी बऱ्याच लोकांना खूप प्रेरित केलं हेल्थच्या माध्यमातून, अभिनयासाठी आणि व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी खूप प्रेरित केलं त्यांनी। सर नक्कीच त्यांना माझा नतमस्तक आहे मी आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना असेल। अगदी किशोरीताई, कधी तुमचं समोरासमोर बोलणं झालं असेल तर त्यावेळेचे काही किस्से किंवा त्यावेळेला काही अशी घटना घडलेली होती का की ती तुमच्या स्मरणात आजही आहे, त्या आठवणी ताज्या आहेत? हो, आम्ही शिर्डी साईबाबा सिनेमा करत होतो आणि म्हणजे दीपक डायरेक्ट करत होते आणि धनंजय होतं तर किशोरीताई, धन्यवाद आपल्या भावना आमच्याशी व्यक्त केल्या त्याबद्दल।